याद तरी यारे लागे मागे माझ्या मागे मागे आज तो पोटभरी पुरी म्हणाल तोरी हळू हळू चाला कुणी कुणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरवू पोटी आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तू वरी श्री संताची माता अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी
पुरे म्हणाल तो वरी अकारण करुणा वरुणालय. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या परम निस्सीम कृपाशीर्वादानं पूजनीय वंदनीय साहित्य महाउपाध्याय असणारे धर्मभूषण मुक्तेमूळ महाराजांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या परंपरेनं चालत असलेल्या ज्या कीर्तनाशिवाय सत्याची सांगता होत नाही असं काल्याचं प्रसादाचं कीर्तन महाराजांच्या समोर महाराजांच्याच आज्ञेनं सेवा करायची. विठ्ठल पूजनीय वंदनीय आमचे परम मित्र श्री योगेश महाराज बेटमोगरेकर सुद्धा आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आपण सर्व भाविक भक्त परिचित अपरिचित सर्व वादक गायक तथा महाराजांचं सान्निध्य. पूर्वी एक म्हण होती, पूर्वी पोथ्या चालायच्या मंदिरात. कशा चालायच्या? यावत तैलम तावत आख्यान. जोपर्यंत तेल राहायचं दिव्यात तोपर्यंत पोथी चालू द्यायची. तेल संपलं की पोथी गुंडाळायची. आपलं कीर्तन तसंच आहे. यावत वर्णम तावत कीर्तन. विठ्ठल वर्णाची फोडणी आली की ज्ञानेश्वर माऊली प्रसंग काल्याचा आहे. उभारायची भाषा आहे या अभंगात. थोड्या वेगळ्या पद्धतीचं चिंतन, दोन पद्धतीने या अभंगाचा विचार आपल्याला करायचा. पुराणांनी काला सांगितला, संत महात्म्यांनी काला सांगितला, उपनिषदांनी सुद्धा काला सांगितला. मानवी जीवनाची इथे कर्तव्यता जिथं सिद्ध होते, सगळे साधन जिथं जाऊन थांबतात आणि जे प्राप्त झाल्यानंतर तृप्तीचा आनंद प्राप्त होतो त्याचं नाव म्हणजे काला. काला म्हणजे प्रसाद. पण आजचा हा प्रसादाचा जो दिवस आहे काल्याचा, हा सगळ्या अर्थानच वेगळा आहे. सगळ्या अर्थानं वेगळा आहे. बारकाव्याने ऐका. 6 दिवस 7 दिवस मागची जी सेवा झाली, कीर्तन झाली दररोजची, विष्णू पुराण कथा झाली. कोण होतं विष्णू पुराण सांगितलं? विष्णू पुराण कोणी सांगितलं? मीच होतो खबर. विष्णू पुराण कथा झाली. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असे, गत 6-7 दिवस ज्या अभंगावर महाराजांनी वेगवेगळं चिंतन केलं ते सांगता येणार नाहीत आपल्याला, ते सोडून घ्या. पण आज असं वैशिष्ट्य आहे, आजचा अभंगही वेगळाच आहे. कोणताही आजचा अभंग घेता येणार आहे. अभंग वेगळा यात नवल नाही. ज्या अभंगावर बोलायचंय ते चरित्र सुद्धा, ज्ञान भक्ती वगैरे काही सांगायचं नाही. आज फक्त भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगायचं. बरं, चरित्रही सांगायचंय म्हणले महाराज काय दरवर्षी काल्याचं कीर्तन कुठेही ऐकतो तर त्याच त्या खोड्या, तेच ते दही, तेच ते लोणी सगळं. बस यावर्षी रुक्मिणी स्वयंवरच सांगा. कृष्णचरित्रचे ना, कृष्णचरित्रचे ना, नाही सांगा. सुदामचरित्र सांगा, काही हो नाही. नाही ते सुद्धा चरित्र सांगायचं नाहीये. त्याच्या पलीकडे जायचंच नाही. गोकुळात केवळ एवढं सांगायचंय. आजचा अभंग वेगळा, आजचं चिंतनही वेगळं, आजचा प्रसादही वेगळा आहे. आजचा प्रसाद सुद्धा वेगळा आहे आणि आजचा महाराज सुद्धा सर्व अंगाने आजचं वेगळं केलं प्रसादाचं.
पद्धतीचं जीवन जगत असतं, एक प्रार्थनेचं जीवन जगत असतो, दुसरं प्रयत्नाचं जीवन जगत असतो, तिसरं प्रतीक्षेचं जीवन जगत असतं. प्रार्थना, प्रतीक्षा आणि प्रयत्न हे तीन जीवन ज्या वेळेला तो गाठतो, या तीन जीवनाची ज्या वेळेला तो उंची गाठतो, त्यावेळेला त्याच्या जीवनात प्रसाद प्राप्त होत असतो. आणि भगवद्गीता सांगते आपल्याला, एकदा प्रसाद प्राप्त झाला, तुकोबरायची भाषा आहे, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासी समाधान. किंवा भगवद्गीता सांगते, भगवद्गीता नाही, प्रसादे सर्व दुःखाना निरस्योपजायते. एकदा प्रसाद प्राप्त झाला, परत विशेष आजचं कीर्तनातलं असं आहे की आजचा प्रसाद देणारा कोण आहे? मी फक्त एक्सिलेटर सोडणार आहे, ब्रेक तुम्ही दाबायचं ना, गाडी तुम्ही चालवायची. मी पहिल्या दिवशी सांगितलंय, फक्त मला गाडीवर बसता येते, चालवता येत नाही. प्रसाद देतो, प्रसाद देतो, माणसाला प्रसाद देतो. किती पोथ्या तुम्ही ऐकल्या, माणसाकडूनच प्रसाद घेतला, दुःख गेलं नाही ना. आज संत आणि देव प्रसाद देतो, आणि त्या संताकडून आणि त्या देवाकडून याचा प्रसाद प्राप्त झाला, उपजायते, दुःख झालं. आणि एकदा दुःख केलं, मग अवघे चित्र लोक आनंद, आता आनंद आहे. असा हा प्रसादाचा आपण कीर्तनाचा काला ही संकल्पना काय? श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात जर आपण पाहिलं, अभ्यास जर केला, 90 अध्यायाचा दशमस्कंद आहे, पण काल्याचे जर अध्याय काढले भागवतातले, तर महाराज मला वाटतं फक्त 3 अध्याय काल्याचे. किती अध्याय काल्याचे भागवतात? 3. बरं, दुसरं मी तुम्हाला अजून एक विचारतो, श्रीमद भागवतात अनेक कथाकार इथं असतील, ऐकला असेल, देवाने कितीदा भागवतात काला केला? 5दा? कितीदा केला काला? फक्त एकदाच काला केला. कितीदा काला केला देवाने? दररोज शिदोऱ्या नेत होते हे मान्य आहे, गायी नेत होते हे मान्य आहे, पण रोज काला नाही केला भागवतामध्ये. जे पुढे ब्रह्म मोह वगैरे जो प्रकरण आलंय, त्याच्या आधी ते आगासुराला वगैरे मारले, तिथे 2-3 अध्याय आहेत ते. म्हणजे काला नावाची क्रिया इतकी दुर्लभ आहे की परमात्म्याला सुद्धा रोज करता आली नाही. पण संत महात्म्यांची आपल्यावर एवढी कृपा आहे की दिवाळीपासून आता गुढीपाडव्यापर्यंत रोज नाही, 7 दिवसाला काला. इथला झाला की कुठेतरी आहे, रोज काला आहे. गुढीपाडव्यापर्यंत, पाऊस पडेपर्यंत. मग खरं तुम्हाला विचारायचंय, देव श्रेष्ठ आहे का आपण श्रेष्ठ आहे? दुसरा विषय, काला म्हणजे काय? आता हे बांधणार इथं, आता दहीहंडी बांधणार, त्यामध्ये काय करतात ते मुरमुरे, लोणचं, तिखट, मीठ, दही टाकणार. याला आमच्याकडे नांदेडकडे याला भेळ म्हणतात.
त्याला काय म्हणतात? भेळ. पण आज हे सगळं टाकतात की नाही, त्याला काला म्हणतात. उपनिषद सांगतं काला म्हणजे काय, पाठ हे मंत्र आपल्याला. काला कशाला म्हणायचं उपनिषद सांगतं? सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. सहनावतु, तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे. सहनो भुनक्तु, एकत्र येऊन जेवलं पाहिजे. तुम्ही आम्ही एकत्र येऊन सह वीर्यं करवावहै, तुम्ही आम्ही एकत्र येऊन पराक्रम केला पाहिजे. म्हणजे तुमचं सुख ते माझं सुख, तुमचं दुःख ते माझं दुःख, सुख दुःख वाटून घेण्याची प्रक्रिया म्हणजे उपनिषद म्हणतं काला. विठाल दही, त्यातलं लोणी, त्यातलं मीठ, त्यातलं तिखट, त्यातलं लोणचं, त्यातली लाही, त्यातला प्रत्येक पदार्थ हे शिकवतो. कोणाचं सुख आहे, कोणाचं दुःख आहे, कोणाचा खारटपणा आहे, कोणाचा तिखटपणा आहे, कोणाचा आंबटपणा आहे, कोणाचा गोडपणा आहे. मग हे सगळं एकत्र घ्यायचं आणि वाटायचं एकमेकाला, त्याचं नाव काला. आणि हा झाला उपनिषदाचा काला. पण संत महात्म्यांनी हरिनामाचा काला सांगितला. फारच सुस्त आहे बाबा.